हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबान की, सच्चिदानंद सद्गुरु आई साहेब. जय हरी साहेब. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ते नाम पैगाबरवे जरी मनी आती आणावे, तरी संताया बजावे सर्वस्वेसी. ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी आती आणावे, तरी संताया बजावे सर्वस्वेसी. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, आता सकाळपासून तर आतापर्यंत खूपच ज्ञानाचं वर्णन. देव संत सद्गुरु नाम सांगायचं आता काहीच उरलं नाही. परंतु खूप आपण भाग्यवान आहोत. बहुत जर मी पुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली, आपल्या सगळ्यांवर कृपा झालेली आहे. आणि म्हणूनच आपण या धर्ममंडपाखाली बसलेलो आहोत. सद्गुरु आई साहेबांच्या कृपेने आमच्या सारख्यांना या ठिकाणी बोलण्याची संधी प्राप्त होते आणि आम्ही काहीतरी अनुभव 2 शब्द बोलू शकतो, हेही आमचं परम माहिती आहे. काय सांगावं, ते ज्ञान पैगाबरवे ज्ञानाचं वर्णन सगळंच करतात. सगळेच लोक ज्ञानाचं वर्णन करतात, ऐकतात. परंतु माऊलीने ते हा शब्द वापरला. ते असं कुठलं ज्ञान असेल की ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी संतांना शरण जावं लागतं आणि संत त्याचा बोध करून त्या ज्ञानाची प्राप्ती होते. 84 लक्ष योनी भोगून आपल्याला हा एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानव. हा मानवचा शेवटचा जन्म आपल्याला भेटलेला आहे. आणि या जन्मामध्ये आपल्याला जन्माचं सार्थक करण्यासाठी त्या ज्ञानाची प्राप्ती करायची आहे. आणि ते ज्ञान आपल्याला संत करून देतात. आणि ते ज्ञान जर नाही झालं तर पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम ही वारी आपली चालूच असते. ज्या वेळेस संत बोध करतात त्यावेळेस असा बोध दिला जातो, फक्त एका श्वासाचं अंतर आहे बघा. तुटलेलं ते फक्त जोडून देतात, तुटलेलं जोडून देतात, झाला परमार्थ तुमचा. आईच्या गर्भामध्ये 9 मास 9 महिने आणि 9 दिवस पर्यंत आपलं जे नामस्मरण चालू होतं, भगवंताशी जो आपला कॉन्टॅक्ट होता. आणि जन्माला आल्यानंतर धरत्री वायू लागता स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता आणि कोहम कोहम रडे. ते जे तुटलेलं जे नाड आहे ते संत जोडून देतात. आणि जे संत हे जोडून देतात ते संत आहेत, बाकी कुठेच नाही. बघा, तुम्ही जरी अख्खं विश्व फिरून आलात तरी तुम्हाला ते तसं संत भेटणार नाहीत. मी तर नेहमी सांगतो, कीर्तनकार खूप भेटतील, गळेबोळात कीर्तनकार भेटतील. तुम्हाला वेदांचं ज्ञान सांगितलं जाईल, परंतु हा बोध दिला जाणार नाही. अनादी कालापासून चालत आलेलं ते ज्ञान, जे ज्ञान सूर्याला सांगितलं गेलं, इक्षाकुला सांगितलं गेलं, मनूला सांगितलं गेलं, ते परंपरेने चालत 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 आज तुमच्या आमच्यापर्यंत माझ्या श्रीपाद बाबांनी पोहोचवलं. किती भाग्यवान आहोत आपण, त्यांच्या पंक्तीत बसणारे आहोत आपण. रूप आणि स्वरूपाची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला परमार्थ करायचा आहे. जीवदशेतून मुक्त होऊन आपल्याला शिवदशेपर्यंत पोहोचायचं आहे. त्यासाठीच आपल्याला परमार्थ करायचा आहे. पण परमार्थ करतो माणूस प्रपंचासाठी,
माझा प्रपंच कसं चांगलं याच्यासाठी परमार्थ चालू आहे. आणि बुवा लोक तेच करतात. तुम्ही हे जर केलं तर तुमचं चांगलं होईल, तुम्ही हे जर केलं, ही पूजा जर केली तर तुम्हाला प्रमोशन मिळेल. अशा अनेक प्रकारचे प्रपंचातल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी परमार्थाच्या नावाखाली आज पोट भरण्याचं काम चालू आहे. परंतु खरं ज्ञान कोणी देत नाही, खरं ज्ञान प्राप्त होत नाही. आणि खरं ज्ञान ज्या ठिकाणी प्राप्त होतं त्या ठिकाणी कोणीच जास्त बसत नाही. ज्ञान घेण्याची ते म्हणतात ना, आता सांगितलं भाऊने, सोनं खरेदी करण्यासाठी आपल्याकडे तेवढी आपली केसा पात्रता लागते, तेवढी पात्रता असावी लागते, कारण की तेवढं पुण्य असावं लागतं. परंतु बहुधा सुकृती नरदेह लादला आणि भक्तीविन गेला अधोगती. आपण या प्रपंचाच्या नादी लागून अधोगतीला जातो. मग प्रपंच करायचं नाही का? संतांनी सुद्धा प्रपंच केला, परंतु या प्रपंचामध्ये आपण गडायचं नाही, प्रपंचामध्ये रमायचं नाही. प्रपंच एक निमित्त आहे आणि त्याच्यातून आपल्याला परब्रह्माची प्राप्ती करायची या देहाच्या माध्यमातून. अमोलिक असा हा देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर साध्य होय तेने, शरीर साधिले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, असं उत्तम पवित्र असं शरीर आपल्याला भगवंताने दिलेलं आहे. ते इतर योनीच्या ठाईन हा विचारच नाही. 84 लक्ष योनी म्हणून त्या देवाला ओळखू शकत नाही, म्हणून भगवंताने हा जीव निर्माण केला, हा मानव निर्माण केला की जेणेकरून 84 लक्ष योनीमध्ये दुःख भोगत असताना इथं तरी तो सुटका करू शकेल आणि मला तरी ओळखेल. पाही आपण असे आपण आपला आपणच आपल्याला ओळखायचं आहे. आणि म्हणून या नाव आत्मदर्शन. आत्मदर्शनाच्या खूप गोष्टी सांगितल्या जातात. आज तर सकाळीच आम्हाला फोन होता, आत्मदर्शन. कोण म्हणतं हे दिसतं, कोण म्हणतं ज्योत दिसते. अरे काय ज्योत दिसते? ज्या वेळेस तुम्हाला प्रपोज झाला त्यावेळेस तुमचं सगळं काही झालं. मी कोण आहे हे जी ओळख करून देतात सद्गुरू, त्याच ठिकाणी आपलं सगळं संपून जातं. अहम ब्रह्मास्मी, मी देव आहे, देवाचा अंश आहे, देवाचं चैतन्य माझ्या या शरीरात चालू आहे. आणि ते देवाचं चैतन्य ओळखण्यासाठी हा देह दिलेला आहे. हे खोकं आहे, हे काय? या खोक्यामध्ये जे आहे, हा खोकं ज्याच्याने चालतं बोलतं, खाल्लेलं रक्त बनवलं जातं, तो भगवंताची ओळख करण्यासाठी आपल्याला परमार्थ करायचा आहे, प्रपंचासाठी नाही. प्रपंच चालूच राहणार आहे, कारण प्रपंच हा क्षणभंगूर आहे. हो, शरीर क्षणभंगूर आहे आणि क्षणभंगूर शरीरासाठी आपण किती रात्र दिवस काबाड कष्ट करून आपण हे करतो, परंतु भगवंतासाठी आपण एक दिवस देत नाही, एक तास देत नाही. फार मोठं दुःख आहे. रात्र दिवस कष्ट करून आपण आपला परमार्थ साध्य करण्याचा प्रयत्न करतो, आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, पण परमार्थ एका बाजूला राहिला बघा. आणि म्हणून परमार्थ करण्यासाठी आपल्याला थोडी सवड काढली पाहिजे, कारण या ठिकाणी संत महात्म्यांच्या भेटीगाठी होतात, अनेक प्रकारचे विचार ऐकायला मिळतात. त्याच्यासाठी धर्म मंडपाचे नियोजन आहे. आम्ही कालपासून संध्याकाळपासून आलो. विजोभाऊची आम्ही बघतोय धावपळ किती. त्यांचा पाय एके ठिकाणी नाही आहे. काय गरज होती त्यांना एवढी धडपड करण्याची? बाई सद्गुरू मुक्ताई नगरहून आलेत, बाळासाहेब मुंबईहून आलेत, जमलेली सगळी मंडळी, गुरुजन मंडळी, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सगळे. आणि काय ज्ञानाचं वर्णन करावं तुमच्या पुढे, टाइमही थोडा आहे. आणि म्हणून सगळ्यांना जय हरी. श्री विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.